शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपला कुठलाच ब्लॉग नसणार आहे, कुठलंच रुटीन नसणार आहे. तर आज म्हणजे जे मी तुम्हाला बोलली होती की बाबांच्या घरी म्हणजे काही कार्यक्रम आहे, त्यांच्या आईवडिलांची पुण्यतिथी ते करतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये 3 दिवसाचा कार्यक्रम असतात. तर त्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ घेऊन येत आहे, म्हणजे काहीतरी तुम्हाला हिंट मिळेल की कसा काय कार्यक्रम असतं, हरिपाठ कसं असतं, कसली मजा येते. तर मी स्वतः गेली नाही, तर त्यामुळे एखादा ब्लॉग करू शकली नाही. पण आणि कारण तेही मी सांगितलं. तर तिसऱ्या दिवशी मला जायचं पूर्ण विचार केला होता मी, की चक्की जरी असली तरी बंद करून मी जाणार. पण असं होतं की दानिशचं ॲन्युअल फंक्शन म्हणजे गॅदरिंग आणि पुन्हा म्हणजे दोघांचं पण होतं. एवढ्या म्हणजे नागपुरामध्ये दोघं जाऊन कोणाच्या भरोश्यावर आपले पोरं ठेवणार आहेत. तर शेवटी बसमध्ये पण पॅरेंट्सला पण नव्हतं. शेवटी मुलंच जाईन आणि मुलंच येईन असं होतं. मग शेवटी आम्ही दोघं पण स्कूलमध्ये गेलो. सॉरी, रेशमबागला जिथे हॉल होता तिथे गेलो मग आम्ही मुलांकडे. तर यायला शेवटी वेळच झाला. तर असं झाला. म्हणून त्या कार्यक्रमामध्ये लास्ट म्हणजे सर्वांच्या जोड्यांनी डान्स केले होते. तर त्या जोड्यांमध्ये आमची जोडी एक हरवली होती. असं मला असं वाटलं की म्हणजे मागच्या वर्षी पण नव्हती म्हणा, पण सर्वांचे डान्स पाहून असं वाटलं अरे आपण पण डान्स केला असता, असं एक खुशी वेगळीच होत होती. बट सो आम्ही नेहमीच डान्स करतो आणि एक म्हणजे ते एक असतं ना, म्हणजे ना एक वाद्य खूप छान सगळ्यांचा प्रतिसाद, सगळे पण डान्स करतात. त्यामुळे एक आपली इच्छा असते ती की राहिली म्हणून. मागच्या वर्षी पण नाही झाली आणि यावर्षी पण नाही. बघू पुढच्या वर्षी जर अशाच सगळ्या गोष्टी बरोबर असल्या तर नक्की होईलच. तर सर्वात आधी जे आपली पूजा वगैरे करतात तर तिथून आपला ब्लॉग सुरू होणार आहे. आणि कार्यक्रमाच्या 8 दिवसाआधी ज्ञानेश्वरी पारायण चालू असतं आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची तिथून सुरुवात होते. आणि पहिल्या दिवशी आपलं देवाच्या साह्याने पूजा वगैरे तिथून सुरुवात होते. आणि त्यानंतर ते काही व्हिडिओ नाही आहे, काही वेळाचे व्हिडिओ आहे, काही कार्यक्रमाचे म्हणजे व्हिडिओ आहे, काही कीर्तनाचे फोटो आहे. तर जसं मला अवेलेबल झाले इकडून तिकडून सर्वांकडून घेऊन, तर मी ते आता एक छोटासा व्हिडिओ केला आहे. तर आय होप तुम्हाला नक्की आजचा व्हिडिओ आवडेल. तर आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला फुल एन्जॉय करा. आणि आणि त्यामध्ये हरिपाठ आहे, छान आपल्या जोडीने नाचत आहे आणि असे रांगेमध्ये खूप नाचत आहे. डान्सच्या माध्यमातून एकमेकांना चिडवत सुद्धा, ते मला खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर हरिपाठ होतो. आधी हरिपाठ होत होता आणि त्यानंतर कीर्तन आणि नंतर मग 2 दिवस असंच होत होतं. आणि तिसऱ्या दिवशी जे आहे ते सकाळचं कीर्तन वगैरे होत होतं आणि जेवणाचा कार्यक्रम झाला की सायंकाळचा हरिपाठ होत होता. तर त्या हरिपाठामध्ये भारी मज्जा येते, भरपूर. तर जे आपले जोड्या असतात तर जोड्याने डान्स केले असतात, तो आपला हरिपाठ सगळ्यात लास्ट असणार आहे. तर चला मग आजचा आपण या मजेदार ब्लॉगला सुरुवात करू. आणि कुठे काय म्हणजे कसं वाटलं तुम्हाला, कुठेतरी आवडला असेल तर नक्की कमेंट करा.